करूया हार्दिक स्वागत. दिवा संघाने देखील चांगली कामगिरी केली होती. आपला आमदार आपला खासदार चषकमध्ये आता त्यांची देखील स्पर्धा येणार आहे अपकमिंग टुर्नामेंट. चला दोन क्षेत्ररक्षक चला विनोद जर आपल्याला क्षेत्ररक्षण करायला द्यायचं तर जाऊ शकता आपण. विनोद आणि तुषार नको आहेत आपण तर तेजस नको आहेत ते सांगतायत. नाही त्यांची मॅच आहे त्यामुळे त्यांना माहिती दमछाक होणं परवडणार नाहीये. चला खिडकाईचे कोणी दोन क्षेत्ररक्षक या ना क्षेत्ररक्षण करण्यासाठी. गेलेत का कोणी नाही आले. चला खिडकाईचे दोन क्षेत्ररक्षक खिडकाईचे दोन खेळाडू जर फडके पाड्याचे जर खेळाडू कोणी आले असतील किंवा वाडेघरचे जर कोणी खेळाडू आले असेल नाही. एक सागर जात आहेत बघा खिडकाईचे गेलेत. अजून एक सागर बघा खेळाडू पाहिजे. नाही अजून एक खेळाडू कोणतरी जा. दिगंबर बघा थोडं सहकार्य करा. दिगंबर असतील आपण इथे शक्ती असतील किरण असतील. चला बॅटर 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 पाठवा. चला बघा दिगंबर आल्यास धन्यवाद. दिगंबर तुम्हाला देखील. नाही हे 40+ क्रिकेट आहे ना एक परिवार आहे. या परिवारात जर एकाला काय झालं तर लगेच दुसरा मदतीचा हात देतो आणि ते देणं गरजेचं आहे. दोन्ही संघांमध्ये महत्त्वाची मॅच. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे. नितास्मती आपण तर आगासन 40+ ए विपक्ष मानपाडा 40+ मध्ये आपण मॅच पाहतोय. टॉस जिंकला मानपाडा 40+ संघाने. वाडेगर संघ देखील मंगेश जितू 11 वाडेगर 40+ संघ देखील इनॅक्शन मध्ये बघायला मिळणार. जितू आपल्यात नाही आहेत मंगेश त्यांच्या नावाने हा संघ आज इनॅक्शन मध्ये बघ. चला 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 लवकर. भीमकाळन देखील आपण पाहू शकतो. एक चांगले लेदर कोच देखील आहेत आणि बरेच ते माहिती त्यांनी चर्चा आमच्यावर केली की नितीन काही खेळाडूंना ए डिव्हिजनमध्ये संधी मिळत होती पण ते गेले नाही आहेत आणि तिथून मात्र त्या संधीचं सोनं करता त्यांना आलं नाही. लेदर खेळा नितीन करणी मग अशी चांगलं उदाहरण दिलं की तुम्ही लेदर खेळा तुमचं भविष्य फार उज्ज्वल होईल. टेनिसमध्ये देखील आहे पण ते थोडं तुम्हाला मेहनत करणं फार गरजेचं आहे. आज बहुचर्चित नाव आहे तर मी तर म्हणेल साई विनोद काळन चर्चेत नाव आहे आज भरपूर. लेदर क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. प्रेम रवींद्र भोईर देखील आहेत. नाही नितीन कारण हे जेव्हा खेळाडू पुढे जातील ना तेव्हा आपल्या समाजाचं नाव होणार आहे आणि आपल्याला देखील तेवढा आनंद होईल. संजय आलाय मानपाडा एक्सप्रेस आलाय गोलंदाजी मार्कवर. 4 षटकांची मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण काही कारणास्तव खेळतोय. नेक्स्ट मॅच फडकेपाडा आणि वाडेगर 40+चे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. सामन्याला होते सुरुवात बरोबर 12:15 झालेत बघा. तिसरी मॅच सुरू होते. संजय गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लाईक शॉर्ट लाईक मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण मिड विकेटला लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू बॅकफुट गेले. कट करायचं होतं बॅटची कडा बिग विकेट. संजयचा बघा सेलिब्रेशन. बॅकफुट गेले होते कट करायचं होतं यावेळेला. लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. खूप चांगली गोलंदाजी संजयच्या माध्यमातून मानपाडा एक्सप्रेस. नाही संजयने सकाळी आम्हाला भरपूर माहिती दिली की खेळाडू येत नव्हते. मी त्यांना घरी जाऊन बोलवलं. पहिला सामना जिंकला आणि आता दुसऱ्या डावात देखील सुरुवात दमदार केली. धावांचं खातं उघडायच्या आधीच नितास्मृती आपण तर आगासन 40+ ए संघाचा पहिला गडी बाद झाला. बिंदास बाद झाला. बिग विकेट. नवीन बॅटर आपण पाहू शकता मला गंगाराम येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. संजय गोलंदाजी मार्कवर. विकेट मिळाले संजयला. विकेट मिळालाय संजयला. तकदीर देखील आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. बाबेश पाटील देखील चांगलं गुणलेखन करतायत. ऑफिशियल गुणलेखक आहेत आमचे. संजय राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय.
शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, पाठवलंय चेंडूला स्क्वेअर लाईक सीमारच्या पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडू नितीन काळुंसर लगेच प्रत्युत्तर दिले. गंगाराम माले जणू काही डगआउट बंद सेट होऊन दिसतात. षटकार मारलाय बघा. बॉल मिळालाय का? तर गंगारामने बघा 3 षटकार मारले. तर ओम मुंडे यांच्याकडून 5,000 आणि दोघं ओम आणि कोण पप्प्या मुंडे यांच्याकडून. ओ चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू होता. अपील केलं जातं या बेला. कदाचित पिचिंग मला वाटतं लेग स्टंपवर असावी, त्यामुळे पंचांनी अपील गृहीत धरला नाहीये. इथे मात्र 7 धावा आपण पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपात 7 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकरला लालचंद पहिल्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. संजय चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू पायचित्त स्ट्रॉंग अपील. अजून एक विकेट मिळतो संजयला. मानपाडा एक्सप्रेसच्या रुळावर वेगाने धावते बॅटर बाद. सलामीवर दोन्ही बाद झाले आहेत. बघा ना नितीन काळुंसर ज्या खेळाडूंना बोलून आणलं, ज्या खेळाडूने तो खेळाडू मात्र चांगली कामगिरी करतो. म्हणजे त्या खेळाडूंना देखील दुसऱ्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. खेळाडू कमी आहेत पण तरी आम्ही चांगलं क्रिकेट खेळू हे दाखवून देत आहेत. नवीन बॅटर तर कृष्णा येतोय. डावखुरा बॅटर कृष्णा मडवीला आपण पाहू शकता. एक कृष्णा मडवी नेल्सनचे बाबा, ते देखील प्रचंड आक्रमक असे बॅटर होते. खूप आक्रमक बॅटिंग करायचे, डावखुरे बॅटिंग नेहमी करायचे ते. आता इथून 2 महत्त्वपूर्ण बॅटर बाद झाल्यात. बॅटिंग ऑर्डर अजून चांगली आहे. सुनील येणं बाकी आहे. कृष्णा मडवीसाठी आपण कृष्णा मुंडेकडून 3 षटकाराला 5,000 रुपये. क्या बात आहे. पारितोषिक लावले जातात बघा ना. खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे. 3 षटकार मारा, 5,000 घेऊन जा. मानपाडा एक्सप्रेस रुळावर आली आहे, वेगाने धावते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण संजय. शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू होता. ऑन साईडला टर्न केला, फक्त दिशा दिली. शॉर्ट आपण तर फाईन लेग आणि आपण तर शॉर्ट लेग रिजन मधनं चेंडू निघून गेला सीमारच्या पार. चौकार. 11 धावा. गुलाम म्हात्रे आगासन साहेबांना विनंती करतो, साहेब या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्यांना आपण तर आदरपूर्वक आमंत्रित केलं होतं आणि त्यानंतर त्यांचा सन्मान देखील केला होता. 2 बॅटर बाद झालेत. किशोर सारखा बॅटर अजूनही बाकी आहे. कृष्णाने खातं उघडले चौकाराने. 3 चौकार, 3 षटकार सलग आपण पाहू शकता. एक बनारसी साडी देखील मिळू शकते. पुणेदास क्षेत्रक्षमध्ये बदल केला तर मिड ऑन आणि मिड ऑफला आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक. एक मिड विकेटला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, पॉवर प्लेचा योग्य वापर. अजून एक कृष्णाच्या बॅटमधून दणदणीत चौकार. 15 धावा धावफलकाती लागल्यात. जरी 2 बॅटर बाद झाले असेल नितीन काळुंसर, पण धावांचा वेग मात्र काय थांबत नाहीये. धावा आल्यात 15. तर बघा काय जबरदस्त सुरुवात केली बघा ना. कृष्णाचं कौतुक करेल. शॉर्ट ऑफ लेगचे चेंडू मिळाले आणि त्यांनी आपण तर स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला पाठवला. पॉवर प्लेचा योग्य वापर. 15 आल्यात. जरी 2 विकेट गेले असतील नितीन काळुंसर, पण विकेट्स आपण तर विकेट आणि टॉसला महत्व नाही, पण विकेट असणं फार गरजेचं. 15 धावा आल्यात. प्रवीण आल्या. प्रवीणने काय पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली. पहिल्या मॅचचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. गोलंदाजी मार्कवर येतोय. केला गंगारामला आपण पाहू शकता. मुंड्याच्याकडून आपण कॅश प्राइज देखील आहे 5,000. ओ फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक बळीराम आहे. चूक. झेल ड्रॉप. नाही बघा जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, दादा जरा बाहेर नाही या, मॅच सुरू आहे. 2 धावा इथून पूर्ण केल्या तर धावसंख्या दाखल का त्याकडे पाहू शकता. 17 धावा.
तर दिनेश मुंडे साहेबांचा देखील आगमन होतं, त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. एवढी जागा असून तुम्ही मैदानात नका येऊ. कदाचित बळीरामचं त्यामुळे लक्ष विचलित झालं नाही, लक्ष विचलित झालं आणि झेल ड्रॉप झाला. जीवदान मिळाला गंगारामला. 17 धावा धावफलकाती प्रवीण राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला फेकला होता. डॉट चेंडूची समाप्ती ते चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे मानपरा 40+ संघाच्या माध्यमातून. कारण दोन्ही सामन्यात त्याने बघितलं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आत्ता देखील तेच केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता वेळेला प्रवीण राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो. वैयक्तिक पहिलं संघाचं 2 घेऊन आलाय. हो बॅकफुट गेला, कट केला या वेळेला. चेंडू चालला या वेळेला स्वीपा करायचं मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. काय घडलंय मैदान बघा. डायरेक्ट हिट देखील केलं होतं आपण तर क्षेत्ररक्षकाने, पण इथे 2 धावा कंप्लीट केले. धावसंख्या धावफलकात 19 धावा. पहिल्या षटकात 15, या षटकात आतापर्यंत 4 धावा आल्यात. नेक्स्ट मॅच फडकेपाडा 40+ विपक्ष वाडेघर 40+. म्हणजे जितू 11 वाडेघर 40+ संघ. चला टॉससाठी दोन्ही संघ नायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय, कारण का ती 3री मॅच असणार आहे. त्यानंतर 4थी मॅच दिवा 40+ विपक्ष प्रांजल स्वरूप 11. आपण पाहू शकता प्रवीण तांडेलने या संघाला पुरस्कृत केलंय. प्रवीण डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख गॅप मधनं चाललाय का चेंडू पाहायचंय. संजय वेगाने आले त्यावेळेला वाडिश लॉंगॉन चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धावफलकात 21-6 आल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. प्रवीण एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. प्रवीण वजे राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. टाकला गंगाराम. ओल ऑफ केलाय. फटका सुरेख यावेळेला थांबलाय चेंडू बघा. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. हा मुवमेंट तसा आहे ना, तिथे चेंडू पडल्यानंतर थांबतोय, अन्यथा चौकार बघायला मिळाला. असं धावसंख्या 23. 8 आल्यात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. थांबला चेंडू बावेश त्या एंडला. तिथे बघा ना थोडंसं चढ आहे. चेंडू पडल्यानंतर थांबतो तिथे. पण इथं प्रवीण गोलंदाजी मार्कॉस टाकला. गंगाराम मुंडे जबरदस्त बॅटिंग करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. संजय आलाय चेंडूला फीड करताय. 2 धावा इथून होत आहेत का? नकार देतोय. योग्य निर्णय होता. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 12च्या सरसरीने धावसंख्या धावफलकात नीता स्मृती आगासन 40+ ए संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद 24 धावा झाल्यात. पाण्याची मागणी केली. गंगारामसाठी पारितोषिक आले बघा. 3 षटकाला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो मुंडे आणि आपण बोललो तर मुंडे यांच्याकडून म्हणजे पारितोषिक लावलं गेलंय. खेळाडू जलपान करतायत. क्या बात आहे बघा. गंगारामसाठी आगळं वेगळं पारितोषिक आलंय. 3 धावा जर धावले तर 500 रुपये शरद मुंडेकडून. मैदानावर घाम गाळावा लागणार तर तुम्हाला मिळेल. काही देखील आहेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत करूया त्यांचं. 24 धावा धावफलकात दिल्या. 12च्या सरसरीने नितीन काळंग सर धावा कुठल्या गेल्यात? अशोक देखील येतीलच. फडकेपाडा संघाने देखील 2 ट्रॉफी जिंकल्यात. विसरता कामा नाही 2025-26 मध्ये. 75 गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण पाहू शकता यावेळेला रजनीकांत गायकवाडला आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. म्हणजे शेवटचं षटक नक्कीच बळीराम टाकेल. 24 झाल्यात 12 चेंडू मध्ये. आता 12 चेंडू मध्ये किती धावा करता पाहिजे? दोन्ही बॅटर आक्रमक आहेत. गंगाराम कृष्णा त्यांना माहिती आहे कधी गाडीला एक्सिलेटर द्यायचा, कधी गिअर चेंज करायचे हे त्यांना माहिती आहे. सोमनाथ मुंडे किती प्रचंड मेहनत. त्यांचे सुपुत्र राहुल असतील, अभय असतील, गंगाराम मुंडे यांचे सुपुत्र. हो फटका चांगला लॉफ केला यावेळेला.
हो हो, प्रयत्न काय केले बघा ना, हाईट आहे त्यामुळे बचावलं आपण, आता वाचवला चेंडू जाण्यास, जाऊ दिला नाहीये. इथे झाली असती तिसरी धाव. धावसंख्या धाव फलकात नाही, तिसरी धाव धावली असते 500 मिळाले असते ना. प्रवीणचं कौतुक करेल नितीन कांसन, बघा ना स्वतःला स्ट्रेच केलं. अन्यथा त्यांची हाईट ऑलरेडी आपण तर 6 फुटापेक्षा जास्त आहे आणि त्यांनी आपण उडी मारले, स्ट्रेच केलं स्वतःला आणि चेंडू जाऊ दिला नाहीये सीमारेषा पार. रजनीकांत गायकवाड गोलंदाजी मार्कवर टाकला गंगाराम, फुल टॉस, जेलची शक्यता आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपल्या 27. 2 मारलाय चौकार. आत्ता जर चौकार मारला तर कृष्णा मुंडेला आपण तर कृष्णा मडवीला देखील आपण तर साडी मिळू शकते. आक्रमक बॅटिंग करतोय. ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड इस्ट, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. संजय वजे बघा प्रचंड मेहनत करतोय मैदानावर. चला वाडेकरचे खेळाडू दादा जरा मैदानाच्या बाहेर नाही. धन्यवाद धन्यवाद. तिसरा येतोय का पाहायचंय, साडी मिळते का पाहायचंय. बनारसी साडीसाठी हा चेंडू फेकला जातोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि त्याला पाठवलंय हुकच्या माध्यमातून स्क्वेअर लेग सीमाच्या पार. षटकार, षटकार मारलाय, चौकारच पाहिजे. नितीन काळन बघा, नाही त्यांना माहिती आहे ना मला साडी नकोय, पण मला आपण धावा पाहिजेत आणि त्या धावा आल्या 33 धावा. एक मारलाय. साडी नकोय, बनारसी साडी नकोय, मला धावा पाहिजेत. नितीन काळन एक गाणं देखील आलं ना, मला नाश्त्याला सुकट पाहिजे म्हणून, पण इथे त्यांना साडी नकोय, धावा पाहिजेत. एंड बदलला आता. रजनीकांतने जबरदस्त बॅटिंग करतोय. कृष्णा मडवीला आपण पाहू शकता. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला बघा. डॉट चेंडूची समाप्ती होते. जी हाईट पाहिजे ती मिळाली नाहीये, ते 30 झाले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मानपाडा 40+ संघ देखील एक चांगला संघ आहे. संजय, रजनीकांत, रणजित, प्रवीण, संदीप. हो फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला सीमा रेषे पार. चौकार. संजय लॉंगॉपला कुठे होते, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू गेला. रजनीकांत तेच सांगतायत लॉंगॉनला थोडस तू डीप मध्ये असता चेंडू अडला गेला असता. संख्या धावफलका 37. धावा येतात या षटकात देखील. चेंडू बाक्यात अजूनही भावेश मला सांगतायत एक. हा चेंडू पाहिजे तर कशा प्रकारे फेकला तो. रजनीकांत राईट आर्म राऊंड द मारा करतोय. सायकला कृष्णा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा हुक केलाय. काय घडलंय मैदानावर. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. या षटकात धावा आल्या तब्बल आम्हाला भावेश सांगतात 41 तर झालेत, पण या षटकात धावा आल्या तब्बल 17 धावा आल्यात. चांगलं षटक राहिलंय. नीता स्मृती आगासन 40+ ए संघासाठी चांगलं षटक राहिलंय. अंतिम षटक नाही. परत साडीसाठी बघा नशिबा दार उघडते पण ते मिळत नाही त्याला पारितोषिक. 2 चौकार आल्यात. नाही एकदा गेले नाही. शरद मुंडे जर सौभाग्य ते बघत असेल ते म्हणेल चौकार का नाही मारला यांनी. साडी मला मिळाली असती ना. नाही आता त्यांची मुलं येतील का मॅच बघायला. अंतिम षटक 41 झालेत. दिनेश मुंडे यांच्याकडून बघा पारितोषिक आले. मडवी साहेबांच्या कटआउटला जो चेंडू कसाही लागला तर कॅश प्राइज 5000. कोणता भाग्यवान खेळाडू ठरतो पाहिजे. क्या बात आहे. नितीन काळन टेनिस क्रिकेटमध्ये पैसा आणि पैसा आलाय. बहिराम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला गंगाराम. कृष्णाला पुन्हा एकदा संधी आहे. चांगला फुलरलेचा चेंडू खोदून काढला. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला लॉंग ऑन. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 43. नाही फक्त आगासन संघाला पारितोषिक आहे.
43 झाले आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बहिराम गोलंदाजी मार्कवर. कृष्णाला स्ट्राईक कधी मिळणार हा प्रश्न असणार आहे. बहिराम ओ बागपड गेला, कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्रक्षेत्र पॉइंटला सुरेश आहेत तिथे. धावसंख्या आपण 1 ने वाढते. 44 झाल्या आहेत. कृष्णाला बघा 4 चेंडू इथून मात्र आता एक चौकार मारावाच लागणार. ह्याच चेंडू चौकार मारला तर बनारसी साडी मिळेल. बनारसी साडी. हा चेंडू फेकला जातोय. इथून कृष्णाला बनारसी साडी मिळेल का नाही हा चेंडूच ठरवेल. आता जर फटका चांगला आला तर चौकार आला तर साडी मिळेल. मगाशी चान्स हुकली, आता आली आहे संधी, आली आहे पुन्हा एकदा. बहिराम ओ चांगला चेंडू. संधी पुन्हा एकदा गमावली. मगाशी देखील अशा प्रकारचा चेंडू फेकला तो ऑप्शनच्या बाहेर. 44 आले आहेत. आतापर्यंत 44 धावा जमवल्या आहेत. ओ अजून एक चांगला चेंडू. यावेळेला बाहेर काढलाय चेंडूला. लेग ब्रेक करतोय म्हणजे बाहेर काढतोय चेंडूला डावखुऱ्या बॅटरसाठी. हा वाडेकर 40+ संघ देखील इथे दाखल झालाय. बहिराम कृष्णा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथून होत आहेत का पाहायचंय. 2 सहजतेने पूर्ण झाले आहेत. धावसंख्या धाफलकात ती आपण पाहू शकता. या बेला 46 चेंडू बाकेत अजूनही आपण 1 इथून चौकार आला तर आता 3 धावा तर 2 जण धावले तर 500 रुपये असणार शरद मुंडे यांच्याकडून. क्या बात आहे. शरद मुंडे बघा पारितोषिक लावतायत. ओ फटका चांगलाय. उंच गेलाय, लांब गेला का पाहायचंय. काय होतं पाहायचं इथं. इन्शियारा काय तो पंचांचा पाहायचंय. षटकार आणि धावा झाल्या धावफलकाती 52. कृष्णाने धावा केल्या तब्बल आपल्या संघासाठी. 2 वेळा संधी आली. पैठणी आपण तर बनारसी साडी मिळाली नाही पण इथं षटकार उपयुक्त मारलाय. नितीन कहन यानंतर वाडेकरची मॅच म्हणजे मला वाटतं कदाचित 1-2 साड्या त्यांना जिंकण्याची संधी आहे. खरं पॉवर प्ले. चला टॉस साठी या. फडकेपाड्याचे कॅप्टन वाडेकर 40+ कॅप्टन या टॉस साठी वाडेकरचे आलेत का. चला फडकेपाड्याच्या. प्रॅक्टिस न करता एवढी चांगली बॅटिंग केली ना. आता 52 करून दिलेत तुम्हाला, अजून किती करून देणार. चला चला लवकर या. झाले 53चं लक्ष असणार आहे. चला टॉस साठी या. फडकेपाड्याचे कॅप्टन वाडेकर 40+ कॅप्टन टॉस साठी या. मॅच जशी सुरू होईल तर दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन कांसर यांच्याकडे. हॅलो. ओम मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ओम मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वडोलीचे शाखा प्रमुख हनुमान पाटील यांचं आगमन झालंय. 5 ओव्हरची मॅच असेल. फडकेपाडा आणि स्वर्गीय मंगेश जितू 11 वाडेकर. वाडेकर संघाने टॉस जिंकलेला आहे. मंगेश जितू 11 वाडेकर संघाने टॉस जिंकलेला आहे. पुढच्या मॅच मध्ये या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आकाशन संघाने 52 धावा केल्या आहेत आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आता मानपाडा 40+ संघाला. चला मानपाडा संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवा. आताच आपण जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरच्या माध्यमातून जबरदस्त स्पर्धा आपल्या पाहायला मिळाली. नगरसेवक चषक सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा. सदानंद मुंडे फिल्डिंग साठी. सदानंद मुंडे या फिल्डिंग साठी.
गंगाराम बाहेर आलेत. गंगाराम मुंडे कुठे आहेत? एक ओव्हर नंतर येतील ते. चला बॅट्समन पाठवा, मानपडा. पंचांना विनंती, आपण या. आता दिदा ओ मुंडे का कोण करणार आहेत? पण नामदेव मुंडे करतील. ओम मुंडेचा सत्कार ना, तो ओम मुंडे साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. मी नामदेव मुंडे यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या ओम मुंडे साहेब, आपला सत्कार केला जाईल नामदेव मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते. ओम मुंडे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्रेपन्न टुवीने साई भक्त शिवाजी म्हात्रे यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. साई भक्त शिवाजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण या. पप्पू मुंडे साहेबांचाही सत्कार केला जाईल. या नामदेव मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते पप्पू मुंडे यांचाही सत्कार केला जाईल. गुलाम म्हात्रे साहेबांचाही सत्कार केला जाईल. या गुलाम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या. चला सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल उंच गेलाय. किशोर, क्या बात है, क्या बात है. कार्बन कमाल कॅच बघा किशोरने टिपले. जबरदस्त झेल किशोरने पहिल्याच बॉलवर. त्यांनी सुनीलला विकेट मिळाली आहे. रणजित शून्यावरती बाद झालाय. 9 सेकंडला संदीप होते. मात्र काय झेल टिपल्या बघा. वाईडिश लॉंगर वरनं मिड विकेट पर्यंत धावत गेले. आणि हीच तर ओळख आहे किशोरची. किशोर बॉलिंग चांगली करतात, बॅटिंग चांगली करतात आणि फिल्डिंग तर त्यापेक्षा चांगली करतात. झेल किती कठीण होता. जवळजवळ हा चौकार होता. चंद्रकांत पाटील बघा आता चर्चा करतायत. विक्रम आणि चंद्रकांत काहीतरी चर्चा करतायत. कधी मॅच मध्ये ही मॅच महत्वाची. इथून जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये तुम्ही दाखल व्हाल. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो मंगेश जितू 11 वाडेकर संघाने. त्यांना फाईट करेल तो फडकेपणा संघ. वाडेकर मध्ये आता स्पर्धा आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली. स्वर्गीय पंढरीनाथ यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक चषक जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर, आमचे स्वप्नील पाटील, त्यांची प्रचंड मेहनत. विजयदादा पाटील यांना तुम्ही पाहिलं. वाडेकरची स्पर्धा चर्चेत राहिली. कमी प्रवेश फी आणि 90,000 रुपयाचं कॅश प्राइज, जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी. पुढच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 3,000 रुपयाची एंट्री पाहायला मिळेल. ओम मुंडे आणि पप्पू मुंडे यांच्याकडनं सुनील मुंडे यांनी हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले. प्रवीण आले बॅटिंग करण्यासाठी. इथे बॅटची हलकीशी एज लागली होती. सुनील मुंडे यांना असं वाटलं की प्लेड ऑन झालेत की काय.
उदय मुंडे बघा यशस्वी भूमिकेत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, समाजासाठी सुद्धा खूप चांगली धावपळ त्यांची नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटवरती असलेले प्रचंड प्रेम. आजचे आमचे आचार्य बघा एकनाथ मुंडे, त्यांचे कौतुक. डान्सिंग डाऊन द विकेट, फॉलो थ्रू मध्ये बॉल सुटलाय बघा. प्रवीण थोडेसे थकलेत. बॅक टू बॅक मॅचेस खेळणं 40+ साठी ते नाही योग्य वाटत नाहीये. अनिलजी नाईक साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. ओम मुंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आमचे कृष्णा मुंडे सातत्याने क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. बॅकफुटला गेले, जागा बनवली, लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत बिंदास. चांगली फिल्डिंग आहे, रनआउटची संधी नाही. संदीप बाणेचं योग्य लक्ष आहे बघा. 2 धावा कशा बशा पूर्ण झाल्यात. पहिल्याही मॅच मध्ये प्रवीण थोडेसे थकले होते, कारण की सुरुवातीला काही धावा त्यांनी धावून घेतल्या. याही मॅच मध्ये आतापर्यंत 4 बॉल झालेत, 5 धावा आल्यात, 1 विकेट गेलेली आहे. टार्गेट या मॅच मध्ये 53 धावांचं आहे. एका बाजूला चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला निता स्मृती गावदेवी आगासन असंघ तुम्ही पाहतायत. सुनील राईट मोर द विकेट. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय सिक्सर संदीपच्या बॅट मधून. .25 सरासरी धावा बनवायचे 53 आणि पहिल्या षटकात धावा आल्यात त्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. 1 बॉल बाकी आहे. 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 42 अजूनही करायचे आहेत. 19 बॉल मध्ये 42 अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ आगासन टीम. धावा आतापर्यंत सुनीलने खर्च केले आहेत. 5 विकेट सुनीलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. 19 चेंडू मध्ये 42 अजूनही करायचे आहेत. संदीपच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. संदीप आणि प्रवीण दोन्ही खेळाडू अशा मैदानाच्या आतमध्ये दोघांनाही या पहिल्याच मॅच मध्ये साडी मिळालेली आहे. प्रवीण मॅन ऑफ द मॅच सुद्धा होते. 3 बॉल 3 षटकार प्रवीणने मारले होते. सध्या स्ट्राईक एंडला संदीप आहेत, ज्यांनी 3 बॉल 3 चौकार मारले होते. त्यांनी आता षटकार मारलाय संदीपने. रजनीकांत मी मगाशी उल्लेख केला. प्रवीण, रजनीकांत, संदीप, रणजित ठाणगे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. संजय पवार सुद्धा आहेत. मात्र शेवटचा बॉल डॉट आलाय. संदीप स्वतःवरती नाराज आहेत. ड्रिल करून बघतात की हा फटका त्यांना पॉइंट कव्हरला खेळायचा होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेले आहेत. 18 बॉल मध्ये 42 अजूनही करायचे आहेत. जाऊ शकतात मैदानात. गंगाराम थोडेसे मैदानाच्या बाहेर आले होते, मात्र ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक प्लेअर बाहेर या. सीमा रेषेवर चालेल बघा. सदानंद दादांचं कौतुक. 18 बॉल मध्ये 42 अजूनही करायचे आहेत. रोशन फराट सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. ओम साई MTC चे सर्वे सर्वा पाकड्याचा पाडा. स्वागत आहे रोशन फराड. रोशन फराड यांचा वाढदिवस सुद्धा आम्ही साजरा केला. आणि आज आमचे मिस्टर GTC सुशील पाटील यांचा वाढदिवस आहे डायगरचे. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता.
घाई केली थोडीशी. हेच सांगतात किशोर, घाई करण्याची गरज नाही. 1 रन्स गेली ऑलरेडी. तिथे 2 मिळाल्यात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 17 बॉलमध्ये 40 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. होऊ शकतात. प्रवीणने हा कारनामा पहिल्या मॅचमध्ये केलेला आहे. पुन्हा लोफुलटा चेंडू होता. नाही, पुन्हा 2. 16 बॉल 38. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा प्रवीणने धावून घेतल्यात. आणि पहिल्याही मॅचमध्ये प्रवीण वजेने धावा धावून घेतल्या मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत केली. 19 धावा हव्या होत्या आणि त्यानंतर 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार. 4 बॉलमध्ये मॅच ती जिंकून दिली मानपाडा 40+ संघाला. इथेही 16 बॉलमध्ये 38 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. किशोर बॅकफुटला गेले. कव्हर्सच्या भरून खेळत आहेत. तिथे बघा पुन्हा मिस फिल्डिंग आहे. लालचंद कडनं झाली मिस फिल्डिंग. धावा मिळतील 4. आलाय चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते ती. 19 अजूनही 34 धावांची गरज. बघा हा चौकार फायदेशीर पडू शकतो मिस फिल्डिंगचा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा या मॅचमध्ये अजूनही बनवायचे आहेत. किशोर चांगली गोलंदाजी करतायत. फिल्डरची साथ मिळत नाहीये. कट करण्याचा प्रयत्न. प्रवीण स्वतःवरती नाराज आहेत. हा डॉट बॉल. 14 चेंडू 34 या मॅचमध्ये करायचे. ड्रिंक्स ऍक्टिव्ह रेडी ठेवायचे. या 2 बॉल नंतर लगेचच पाणी मैदानात घेऊन जायचे. इथे चेंडू हवेत आहे. किशोर 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 दूरवर आहेत. झेल नव्हता किशोरसाठी. 2 धावा मिळाल्यात. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32. दोन धावा इथे मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका धावा झाल्या. तर भावेश आम्हाला सांगतायत 23. 12 बॉलमध्ये 30 अजूनही करायचे. 12 चेंडू 30 ची गरज आहे मानपाडा संघाला. तर 12 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 23 झालेले आहेत. 12 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. गंगाराम आलेत.
गंगाराम मुंडे आपण पाहतोय. रणजित ठाणगे या मॅच मध्ये 0वरती बाद झाले. 12 बॉल 30 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहे. संदीप बाणे, श्रीनाथ पाटील सरांचे कौतुक. सातत्याने सलग तिसऱ्या दिवसामध्ये त्या उन्हामध्ये त्यांची भूमिका महत्वाची राहिली. पंचांचीच भूमिका क्रिकेटमध्ये महत्वाची आहे खऱ्या अर्थाने, कारण की उन्हात थांबणं, त्यानंतर योग्य डिसिजन आणि भरपूर काही गोष्टी त्यांच्यावरती अवलंबून असतात. इथे एज लागली आणि फलंदाज संदीपची खेळी समाप्त झाली. 11 चेंडू आणि 30 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. गंगारामने घेतली विकेट. बऱ्याच वेळा कधी कधी समालोचक असतील, आयोजक असतील, अंपायर्स असतील, चुका या माणसांकडूनच होत असतात. मात्र बऱ्याच वेळा त्या चुकांना ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न जरूर करत असतो. मात्र बऱ्याच वेळा काही व्हिडिओज, स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये येतात, ते चालतच राहणार आहे. क्रिकेट या खेळामध्ये या गोष्टी घडतच असतात. मात्र खरं तर त्या घडायला नको, कारण ज्यावेळी एखादा डिसिजन चुकला किंवा योग्य डिसिजन आल्यानंतर कधी कुठला खेळाडू कधी सांगणार नाही, पंचांचं कधी कौतुक करणार नाही. विकेट मोक्याच्या क्षणी आली आहे. खरं तर संदीप या टीमचा एक चांगला बॅटर होता, त्याची विकेट आली. 11 बॉलमध्ये 30 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. तेजस बघा, तेजस दादा सुद्धा मला वाटतं 40+ मध्ये आले का मी हाच पहिल्यांदा बघितला. नक्कीच दिवा संघ भरपूर वर्ष तेजस भोईर यांची आम्ही बॉलिंग पाहिलेली आहे. रेग्युलर क्रिकेट दिवा संघासाठी भरपूर वर्ष ते खेळले. विनोद असतील, प्रदीप दादांनाही तुम्ही पाहता, एक लेजंड क्रिकेट आहेत. दिवा म्हटल्यानंतर प्रदीप दादांनाही तुम्ही अजून त्यांच्या मॅचला वेळ, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच ते खेळणार आहेत. 12 बॉल 30ची गरज होती, आता 11 बॉल 30ची गरज. कटर्सचा वापर करतात गंगाराम यांची हीच खासियत आहे. बॉलला कट करतात, ते बॅट्समॅनला रीड करतात, बॅट्समॅन एक्झॅक्ट काय करतोय, आणि हेच तर तुम्हाला करायचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तुम्ही धावत आले, बॉल टाकला, आता तसं क्रिकेट राहिलं नाहीये पूर्वीसारखं. बॅटर सुद्धा भरपूर हुशार आहेत, त्यामुळे तुम्हाला काहीतरी करावं लागतं. परिवर्तन क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा नियम आहे. हलकसं अपील केलं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. त्यामुळे उदय मुंडे यांचं मी कौतुक करेल, त्यांनी कोणत्या प्रकारचं अपील केलं. त्यांना माहिती आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क जर झाला नाहीये तर अपील कशासाठी. हा डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 29. प्रत्येक डॉट बॉल मानपाडा संघावरती दबाव निर्माण होईल. निता स्मृती आकाश संघ चांगली कामगिरी करतोय. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. चैनू मुंडे बघा काय फिल्डिंग आहे. अगोदर लालचंद तिथे होते. 2 धावा होणारच आहे, कारण बाउंड्री लाईन डीप आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 27 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आठ बॉल मध्ये 27 करायचे आहेत. येणारे 2 बॉल महत्वाचे आहेत. गंगाराम मुंडे मी मगाशीच उल्लेख केला, गंगाराम मुंडे चर्चेत असतात. बॉलिंग असो, बॅटिंग असो. या मॅच मध्ये थोडेसे थकले होते ते, बॅटिंग चांगली केली. आता झेल घेणार कोण बघायचंय. लालचंदने कॉल दिलाय, झेल ड्रॉप. चला, प्रवीणचे नशीब आज चांगले आहेत, घरातूनच नशीब घेऊन निघालेत. 2 धावा इथे मिळाल्यात. 7 बॉल मध्ये 25 करायचे. कारण प्रवीणला जर तुम्ही जीवदान दिला तर शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला मागात पडू शकतो. ते षटकार चौकार मारू शकतात या मॅच मध्ये, आणि मारलेत त्यांनी पहिल्या मॅच मध्ये. 19ची मॅच त्यांनी 4च बॉल मध्ये जिंकून दिली होती कोळेगावच्या विरुद्ध. त्यांची हाईट आहे, ताकद आहे, टायमिंग आहे, सर्व काही आहे प्रवीण वजे यांच्याकडे. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 25. गंगाराम मुंडे बघा थोडंसं थकान महसूस करतायत. 40+ क्रिकेट आहे मित्रांनो, बोलणं सोपं आहे. ज्यावेळी हे खेळाडू खेळतात, खरं तर फेब्रुवारी एंडिंग आहे, ऊन भरपूर आहे, आणि क्रिकेट असंच तर खेळ आहे ना, बाहेरून बोलणं सोपं आहे. पुन्हा चेंडू हवेत आहे. नाही, कृष्णा मुंडे तर भरपूरच दूर आहे, त्यांना तर झेल नव्हताच. 2 धावा मिळतील. आता मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये गेले. 6 चेंडू मध्ये 23 करायचे आहेत. मगाशी 19 करायच्या होत्या मानपाडा संघाला, आता 23 करायचे आहेत.
आणि मगाशी 19 करायच्या होत्या, 22 केल्या होत्या. चला एक फिल्डर पाठवा आतमध्ये. नाही, सोमनाथ मुंडे मॅनेजमेंट कमिटी कोण लक्ष देणार जर सोमनाथ दादा गेले तर. त्यांचीच तर भूमिका महत्वाची आहे दादा. चंद्रकांत 6 चेंडू 23 ची गरज आहे. रजनीकांत कडे स्ट्राईक आहे. सहा चेंडू 23 कंपल्सरी चेसिंग. मगाशी 19 केल्या होत्या. मानपाडा फोडी बसते. आता 23 करायचे आहेत. इथे चेंडू हवेत आहे. दोन धावा इथे मिळाल्यात. पाच बॉल 21. संदेश दळवी येत आहेत. स्वरूप भोईर यांच्यासोबत तुम्ही बघू शकाल. निर्णय काय घेतलाय वाडेकर? फिल्डिंग. ओके. फडके बाळा संघ आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या. 5 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मंगेश चितू 11 वाडेगार. चला प्रवीण थोडेसे थकलेत का? ओके. बघा गंगाराम बाहेर आले. आता प्रवीण बजे सुद्धा बाहेर गेलेत. म्हणजे खेळाडू थकतायत. बॅक टू बॅक मॅचेस खेळलेत. गणेश पाडे सुद्धा येत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. 5 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. संजय पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. पवार द पॉवर आता पाहायला मिळेल काय मॅच मध्ये? फुल टॉस आणि बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. आलाय सिक्सर. मॅच संपली नाहीये. चार चेंडू मध्ये 15 धाबांची गरज. इथे फटका चांगला आहे. रजनीकांतच्या बॅट मधला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आता मानपाडा संघाला 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. बाळाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला मानपाड्याची स्पर्धा पाहायला मिळेल. 16 मार्च ते 23 मार्च ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल डे नाईट फॉर्मॅट मध्ये. 32 रेग्युलर संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि 40+ संघ पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. बाळू पाटील बघा 3 बॉल 11 वरती आली मॅच. मी मगाशीच उल्लेख केला. 23 हव्या होत्या. 12 आलेले आहेत. 3 बॉल मध्ये 12 आले. 3 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. रजनीकांत अशा मॅचेस मध्ये रंगतदार निर्माण करतात. हाही शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. आता निर्णय काय बघूया. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायचे 7 कंपल्सरी. मगाशी उल्लेख केला. मगाशी 19 केल्यात मानपाडाने. 19 करायच्या होत्या तेव्हाही त्यांनी 22 केल्या होत्या. आता 23 करायच्या होत्या. 2 बॉल मध्ये 7 करायचे. मॅच संपली नाहीये.
2 चेंडू 7 धावांची गरज आहे बघा. एखादा डॉट आला तरच आगासांची वापसी होईल. इथून सिंगल आली तरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. संजय पवार काय इशारा करतायत. चला चला बॉल दुसरा घ्या. नाही मगाशी प्रवीण वजेने नवीन बॉल घेतला, षटकार मारला होता. आता बॉल हरवला आलेला आहे बघा. धन्यवाद त्या लाडक्या आमच्या प्रेक्षकांना. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला जबरदस्त मॅच फडकेपाडा विरुद्ध मंगेश जितू 11 वाडेकर संघाने टॉस जिंकलाय. ते गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे फडकेपाडाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. भाऊ पाटील याच मैदानात 3 बॉल 18 धावा होत्या आडवली संघाला रेग्युलर मध्ये. अर्धे खेळाडू घरी गेले होते अर्ध्या रस्त्यात. त्यानंतर वासू गायकरने 3 षटकार मारले. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 2 बॉल 7. हा चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चंद्रकांतला एकच बॉल डॉट टाकायचा होता आणि तो टाकलाय त्यांनी. आता 1 बॉल 7 कंपल्सरी. रजनीकांत आउट आहेत. 1 बॉल 7 कंपल्सरी बघा. चेसिंग कंपल्सरी ना भाऊ पाटील. बलिराम आहेत. रजनीकांत आता नाराज असतील भाऊ स्वतः. इथून सिंगलही चालली असती. कारण सिंगल जरी आली तरी बॉल मॅच शेवट. पण इथून आता एखादा वाईट बॉल आला तर कमबॅक होईल. मात्र चंद्रकांत का वाईट टाकतील. वाईट कोणी कधी मुद्दाम टाकत नाही. पडतो बऱ्याच वेळा. चंद्रकांत पाटील बघा जे ऍक्शन षटकार मारले होते त्यांनी हात दाखवला होता. आताही तसंच हात दाखवत आहेत की ठीक आहे थांबा मी डॉट टाकतोय. 1 बॉल 7 कंपल्सरी. एका बाजूला माडपाडा दुसऱ्या बाजूला नीता स्मृती गावदेवी आगासन. कोणता संघ जिंकेल कोणता संघ या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. वाडेकर आणि फडकेपाडा. जशी मॅच संपेल वाडेकर संघ फिल्डिंग लगेच लावायची. लक्षात घ्या आपल्याकडे वेळ कमी आहे कारण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे. हा 3रा सामना म्हणजे यानंतर अजूनही 6 मॅचेस आहेत. चंद्रकांत फिल्डिंग मध्ये बघा. सुनील मुंडे बघा ना फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात. त्यांना माहिती आहे चंद्रकांत काय करतील. विश्वास आहे. शेवटचा बॉल 7 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. चंद्रकांत राईट आर्म राउंड द विकेट. शेवटचा बॉल वाईट बॉल. पंचाने रिव्ह्यू घेतले का. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. लक्षात घ्या या सूचना आधीच दिल्या आम्ही. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. लक्षात घ्या या सूचना आधीच दिलेल्या आहेत. निलेश कापसे आलेत का. निलेश कापसे या 2 मिनिटं. फेअर बॉल आहे. स्टंपवर हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. तर नेक्स्ट मिडल वरून बॉल गेलाय बघा. काय चंद्रकांतने का बघा ना. चंद्रकांतला माहिती ना बॉल कुठून गेलाय. संदीप भाणे काय मजा घेत होते का त्यांची. मॅन ऑफ द मॅच कोण आहेत. कृष्णा मडवी. कृष्णा मडवी या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. 2 सामने सलग जिंकलेले आहेत. नीता स्मृती